सक्सेस लोकांमध्ये जी खासियत आहे ती काय आहे, की ते जिथे जाईल ना, तिथे ते ज्यावेळेस येतात त्यावेळेस लोकं आहेत ना सारे वाट पाहतात किंवा जिथे ते ऑफिसमध्ये काम करतात ते वातावरण एकदम आनंदी होतं. आणि जिथे समजा कुठेही कार्यक्रम असेल ना, त्यांचं खूप आवर्जून व्यक्ती जे आहेत एम्प्लॉयी ते खूप वाट बघतात. असं काय आहे त्या व्यक्तींकडे जे सक्सेस झालेत? त्या व्यक्तीकडे असा कोणता पॉइंट असतो, की जेणेकरून ते सगळ्यांचे चाहते, आवडते बनून जातात? त्याचं कारण एकच आहे. हे जे सक्सेस व्यक्ती आहेत ना, ते व्यक्ती स्वतःच्या कौतुकाची वाट न पाहता स्वतःला कोणीतरी ॲप्रिशिएट केलं पाहिजे ह्या विचारात नसतात ते. आवर्जून ते समोरच्या व्यक्तीला खूप छान त्या व्यक्तीचा प्लस पॉइंटचं कौतुक करतात. मग गंमत अशी होती, त्या व्यक्तीची फॅमिली पण खुश. ते व्यक्ती जिथे बिझनेस करतात तिथलं वातावरण पण एकदम हॅपी. ते जिथे पार्टीला जातात तिथे पण त्यांचं आवर्जून त्यांना सगळ्या गोष्टी प्रिफर केल्या जातात. आणि आपला गोंधळ काय होतो? आता हे तर त्यांचं झालं. आपला गोंधळ काय होतो? आपल्याला जर कुणाचं गॉसिप करायला सांगितलं, तर त्यासारखा आनंद कशातच नाही. आणि जर आपल्याला समोरचा व्यक्ती जरी छान दिसला, तर आपला इगोमध्ये येतो. आपण त्या व्यक्तीचं आवर्जून भरभरून कौतुक करतच नाही. त्याच्यामुळे जे सक्सेस व्यक्ती झालेत आणि आपण कधी-कधी विचार करतो, की आपल्यामध्ये काय कमी आहे? तर आपल्याकडे एकच पॉइंट कमी आहे. तो म्हणजे आपण ॲप्रिशिएट करायचं विसरतो. मला माहिती आहे सगळेच काही कौतुक करायसारखे नाहीत, असं आपल्याला लगेच म्हणायला येतं. कारण आपल्याला कमी या जास्त दिसतात आणि असं वाटतं, की मग समोरचा करत नाही आपल्याला ॲप्रिशिएट, समोरचा कौतुक करत नाही, मग आपण का करावं? आता गंमत अशी झाली आहे, की आपल्याला आपल्याला जर आपल्या सगळ्या गोष्टी हव्या असतील वेळेवर, आपल्याला आनंद घ्यायचा असेल, आपल्याला सगळा मोमेंट छान जर एन्जॉय करायचा असेल, तर ही ट्रिक अशी आहे, की तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रिफर होतील. कधी? तुम्हाला ही जादूची कांडी वापरावीच लागेल. स्वतःच्या कामामध्ये, स्वतःच्या फॅमिलीमध्ये, स्वतःच्या करिअरमध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं ही ट्रिक शिकावी लागेल. छोट्याशा बाळाला सुद्धा कौतुक केलेलं आवडतं. एकदम छोट्या बाळाला सुद्धा असं कौतुकाने त्यातले 2 पॉइंट जे छान सांगितले, त्याच्या पाठीवर थाप दिली. ते बाळसुद्धा हसत-हसत आनंदी राहतो. तो दिवस त्याचा खास जातो. तर आपल्या समोर फॅमिलीतले मोठे व्यक्ती, आपण जिथे काम करतो, तिथे एवढे सगळे व्यक्ती आहेत. त्यांना जर आपण ही ट्रिक वापरायला चालू केली, तर तुम्हाला माहिती आहे काय मॅजिक होईल? तुम्ही आजच सक्सेस. मला वाटतं हे जर सांगितलं, तर तुम्ही असं म्हणाल, की "अरे, पण सगळ्यांचं कुठे कौतुक करत बसायचं आणि आम्हाला कुठे वेळ आहे?" मग आपल्याला जर खूप सारं काम आहे आणि त्याच्यात जर एखाद्याविषयी बोलायचं असेल, तर किती पटपट, पटपट आपल्या ब्रेनला जे निगेटिव्ह गोष्टी किती आठवतात. जसं की समजा माझं पार्लर आहे. आता माझी फ्रेंड आली. तर मी एक फ्रेंड जी आहे माझी जवळची, मी तिचं तोंडावर कौतुक केलंच. पण ती मैत्रीण गेली, पण तिच्या एकदम जवळची मैत्रीण माझ्याकडे आली पार्लरमध्ये. तर मी आवर्जून जी माझी खास मैत्रीण आहे, तिचं कौतुक तिच्याजवळ केलं आणि नंतर जी समोर बसली तिचं कौतुक केलं. एकदम मनातून हां, वर नाही. कारण कितीही समजा 100% आपण छान नाही आहेत. ॲटलीस्ट 10% तरी छान आहे ना, तो 10% आपण शोधून काढायचा आहे. नाही माहिती. कारण आपल्याला खुश राहायचंय. आपल्याला सगळ्या गोष्टी कारण मला एक गोष्ट कळली आहे, आपल्याला चांगल्या गोष्टी विचार करायला, चांगल्या गोष्टीला काम करायला, चांगल्या गोष्टींचा त्या कामात इन्व्हॉल्व व्हायला आपल्याला त्रास होतो. आपल्याला नाही आवडत. हां, पण निगेटिव्ह सांगा. कुणाला बोलायला नाही पाहिजे, शिव्या द्यायच्या जमतं. कोणाला नावं ठेवायचे जमतंय. कोणाविषयी अजून भारी-भारी टाईम टाईम काढून बोलायला जमतं. त्याच ऐवजी आपल्याला सांगितलं, की बाबा 2च शब्द चांगले बोल. तर आपल्याला विचार करावा लागतो, बापरे! आता हिच्याविषयी चांगलं पॉइंट काय सांगू मी? बरोबर नाही? तर आपल्या ब्रेनला निगेटिव्ह गोष्टीला त्रास नाही ना, लगेच येते. चांगल्या गोष्टींचा बोलायला आपल्याला विचार करावा लागतो. लगेच ब्रेन बंद होतं आपलं. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमधून एक ट्रिक शिकायची आहे. जसं की मी आता तुम्हाला सांगत होते, की माझी जी मैत्रीण गेली आणि तिच्याविषयी मी तिच्याबरोबर मी कौतुक केलं आणि ती जर गेली ना, गंमत काय होती माहिती आहे? मी तर माझ्या मैत्रिणीचं कौतुक केलेलंच आहे. तिला अप्रिशिएट केलंच आहे. जसं की "तू खूप खूप काम करते. तू एवढ्या कामातून स्वतःला कसा गं वेळ काढते?" हे जे बोलणं आहे ना, हे ज्यावेळेस बनतं ना, त्यावेळेस बॉन्डिंग अजून खास होते आणि बरोबर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप खास सक्सेस होऊ शकतात. त्याच्यामुळे ही ट्रिक आहे. तुम्ही फॅमिलीसुद्धा ही ट्रिक वापरू शकतात. आता मी परत ती स्टोरी सांगते, की ही जी दुसरी मैत्रीण आहे, तिला भेटली ना, एकमेकीला दोघी भेटल्या ना, त्या आवर्जून जिच्याजवळ मी त्या दुसरीचं कौतुक केलं ना, ती आवर्जून परत माझं नाव सांगते. "अरे, त्या दिवशी मेकअप आर्टिस्ट तुझ्याविषयी बोलत होती गं. तुझ्याविषयी छान बोलत होती." म्हणजे मी तर तिच्यासमोर कौतुक केलंच होतं. त्याने तिला भारीच वाटलं होतं. पण तिच्या मैत्रिणीच्या थ्रू अजून तिला एक पॉइंट कळला, की मी तिला छान म्हटले होते. त्याने काय होईल? ती तर माझ्याकडे आवर्जून येईल. पण अजून 2 मैत्रिणींना ती माझ्याकडे आवर्जून घेऊन येईल. आता ही ट्रिक झाली बिझनेसची. तर ती पण हॅपी, तिच्या मैत्रिणी येणार त्या पण हॅपी. म्हणजे मला इथे काय करावं लागलं, मला जास्त प्रेशर नाही करावं लागलं. मी फक्त तिच्यातल्या छान गुणाचं अप्रिशिएट केलं. एवढा एकच ट्रिक वापरल्याने मला ऑटोमॅटिक जिथे पार्लर आहे, तिथे तर माझं इन्कम चालूच आहे. विशेष म्हणजे मी जे पॉइंटनी बोलले,
ते माझ्यातून एक तरी पॉईंट शिकन आणि ती पण अजून कोणाला तरी अप्रिशिएट करेल. हा झाला बिझनेसच्या ठिकाणचं काम. आता फॅमिलीसुद्धा तेच. खूप चिड खूप राग-राग आणि मग आपण सगळ्या गोंधळात चिडून जातो. ह्या गोष्टी जर तुम्हाला होत असेल ना, तर आपल्या बाळाविषयी एक पॉइंट तुम्ही बोला. ते बाळ कितीही चिडलेलं असू द्या, लगेच खुशीत येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर वापरायला गेलो, तर आपल्यासारखे स्मार्ट व्यक्ती सापडणारच नाही. तर मग काय करायचंय, जर आपल्याला त्यांच्या रिच लोकं जी ट्रिक वापरतात ना, त्यातला थोडं ट्रिक वापरून पाहिजे. आपण जर ॲप्रिशिएट करायला लागलो व्यक्तींना, आपण जिथे आहे तिथे जास्त काही न करता आपण ऑटोमॅटिक त्यांच्या नजरेत भारी बनू शकतो. बघा थोडंसं त्रास होईल कारण इथे आहे ना असं होतं की मी तिचं जरी कौतुक केलं, ते कुठं माझं करतायत? हा पॉइंटमध्ये आणूच नका. आता सध्या तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या थ्रू द्यायला चालू करा. तुम्हाला जवळच असं काही द्यायचं नाहीये, पैसे नाही द्यायचं, काही वेळ काढून काही द्यायचं नाहीये. तुमचा वेळ त्यात जाणार नाही. फक्त आपण बोलताना समोरच्याचा एकतरी पॉइंटचं आपण इथून पुढे कौतुक करू. त्याने काय होईल, आपला दिवस पण भारी, समोरचा व्यक्ती पण खुश आणि त्याने सगळं आपली ज्या साईडचं एन्व्हायर्नमेंट ते पण खुश. तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली? कारण ह्याच ट्रिकचा उपयोग करून खूप आनंद तर भेटतो आणि खूप सारं आपल्याला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ब्लेसिंगनी मिळू शकतात. त्याच्यामुळे प्लीज ही ट्रिक वापरा आणि खूप खुश राहा. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. असाच व्हिडिओ पाहत राहा आणि एक ट्रिक शिकत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुमच्या लाडक्या मैत्रिणीला सेंड करा. थँक